मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे आणि 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा गुन्हे शाखेनं रंगेहात पकडल्याची माहिती आहे। अश्लील फोटोंचं प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे आणि 1 कोटी रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना या महिलेला अटक झालेली आहे। दरम्यान मंत्री महोदयांनी 1 कोटींची खंडणी कशासाठी दिली असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। पाहूया। 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। आणि जयकुमार गोरेंवरील आरोपांचं प्रकरण नेमकं काय आहे आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली। जयकुमार गोरेंनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा या महिलेचा आरोप आहे। 2017 मध्ये जयकुमार गोरेंवर विनयभंगा प्रकरणी गुन्हा दाखल झाला। अटक टाळण्यासाठी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये या महिलेने धाव घेतली। या प्रकरणी जयकुमार गोरेंना 10 दिवस तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जयकुमार गोरेंची संबंधित प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता सुद्धा झाली। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, यापूर्वी हे प्रकरण बरंच गाजलं, जयकुमार गोरेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली सभागृहात, त्यानंतर त्या महिलेचे आरोप, आता त्यानंतर या महिलेला अटक झालेली आहे। काय नेमकी कारवाई करण्यात येते या महिलेवर गुन्हे शाखेकडून? जो दावा केला जातोय त्याच्यानुसार 3 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती मागितली, त्याच्यापैकी 1 कोटी रुपयाची रक्कम देताना त्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। विषय जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्यावरती जो आरोप झाला आणि अधिवेशनाच्या सुरुवातीला सुद्धा हा विषय समोर आला होता। या आरोपाच्या अनुषंगाने हा विषय मिटवण्यासाठी 3 कोटी रुपये त्या महिलेने मागितल्याचा आरोप केला। ते करत असताना त्याची एक हिस्सा त्याचा स्वीकारत असताना, एक भाग स्वीकारत असताना ट्रॅप लावून त्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। अर्थात याचे पडसाद आता विधिमंडळात उमटायला लागलेले आहेत। आपण बघितलं की महिलेला अटक केली आहे, ठीक आहे, खरं आहे, पण तिच्यातला 1 कोटी द्यायला मंत्री महोदय का तयार झाले हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो विरोधकांनी केला। म्हणजे तिच्या हातात काय अशा गोष्टी होत्या की त्याच्यामुळे हे प्रकरण मिटवावं लागलं? हा सगळा विषय जो आहे तो विधिमंडळामध्ये येतोय। मंत्री विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत ते जयकुमार गोरे यांना या विषयावरती अडचणीत आणण्याचा किंवा त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत। विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत। आता त्या महिलेला अटक झाल्यानंतर तिला पैसे का द्यावे लागले किंवा तिच्याकडे असं काय होतं हा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडे उपस्थित केला जातोय। नाही, बरोबर आहे पंकज, बरेच मुद्दे आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट घेत राहू।